टिकली दिसते ना. तर नमस्कार मंडळी, मी आहे अश्वनी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे येलो. तोंडावर ऊन येते वाटतं, बापरे छान वाटतंय. तर आता मी ठरवलं की आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करतोय, ज्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतात त्याला, तुझं काय, नमस्कार नमस्कार करा नमस्कार नमस्कार मन नमस्कार कर. हॅलो हॅलो. तर मी असं ठरवलंय की आम्ही आता रोज तुमच्यासाठी व्लॉग आणणार आहोत. रोज आम्ही बडबड करणार आहोत. हो, मस्त ऊन येते खिडकीतून. तर तुम्हाला हे आमचे सिरीज कसे वाटत आहेत हे नक्की मला सांगा. तर आता आपण सुरुवात करणार आहोत. तर मी काहीतरी ऑर्डर केलं आहे, म्हणजे बांगड्या, आपल्या बँगल्स असतात तर त्यासाठी ऑर्गनायझर जे आहे तर ते मी ऑर्डर केलं आहे. तर बघू आता आपल्या बांगड्या याच्यामध्ये कशा बसत आहेत. चला तर मग. तर हे आहे ते ऑर्गनायझर. तर आता याच्यामध्ये आपण आपल्या बांगड्या सेट करूया. आता एवढ्या बांगड्या आहेत, बापरे. बरं नाही हात लावत. माईक लावायचं मी नेहमी विसरते, त्यामुळे आवाज कमी जास्त होतोय व्हिडिओमध्ये. या कशा आहेत, साडीवर किंवा ड्रेसवर खूप सुंदर दिसतील. लहानपणी काय करायचं माहिती आहे, लहानपणी मी एकाच हातात बांगड्या घालायचे आणि दुसरा हात रिकामा, जसं आत्ता आहे. 2 हातात कधीच मी बांगड्या घातल्या नाही. पण आता मोठं झाल्यावरती वाटतं की हे काय करत मी. ठीक आहे, एका हातात पण सुंदर दिसतात. एका हातात तुम्ही वॉच घालू शकताय आणि एका हातात बांगड्या हिरव्या. आता प्रत्येक साडीवरती मॅच होतात बांगड्या. या भावाच्या लग्नातले आहेत. या घुंगराच्या बँगल्स आहेत. घुंगरू प्लास्टिकचे आहेत. आधी वाटलं ऑर्डर करताना घुंगरू असतील, पण हे प्लास्टिकचे आहेत, जे की वाजत पण नाहीत. ठीक आहे, दिसत आहेत छान म्हणून ठेवले. पण याच्यामध्ये देखील तुम्ही बांगड्या वेगळ्या कलरच्या घालू शकताय. आता तुम्हाला मी घालून दाखवते कशा वाटत आहेत. म्हणजे कशामध्ये देखील ह्या मॅच होऊ शकतात, सुंदर दिसत आहेत. दुकान मांडून ठेवले बांगड्यांचं. आम्ही बघतोय किती बांगड्यात आमच्याकडे. सर रोज बांगड्या घालायला आवडत नाहीत, म्हणजे कॅरी करू शकत नाही. पण ठीक आहे, कधीतरी ठीक आहे, कधीतरी खूप छान वाटतात. मध्ये या घुंगरांच्या बँगलचा ट्रेंड आला होता, आठवते. इतक्या महागड्या झाल्या त्या बांगड्या, बापरे. मी इतक्या शोधल्या, मिंत्रावर म्हणा, फ्लिपकार्टवरती, मिशोवरती, आणि इतक्या महागड्या बँगल्स, बापरे. नंतर म्हटलं जाऊ दे, गोल्डनमध्ये तर नाहीत पण सिल्वरमध्ये तर आपण घेऊ शकतो, ते पण स्वस्त, मिशोमधून. ठीक आहे. तर 6च भेटल्या होत्या, पण छान दिसत आहेत त्यामुळे ठेवल्या. या बँगल्स कशा दिसत आहेत, सुंदर आहेत ना. तर या आहेत 2 डझन बांगड्या. तर या बँगल्सला काय म्हणतात हे मला नवीनच कळलं आहे. तर यांना म्हणतात रेन ड्रॉप्स बँगल्स. का माहिती आहे? कारण तर या बँगल्सवरती आहेत ड्रॉप्स. हे आहेत ड्रॉप्स, दिसत आहेत, जे की चमकत आहेत. मला माहीत नव्हतं, पण
इंस्टावरती वगैरे व्हिडिओ येतात ना, त्याच्यामध्ये म्हणतात लेडीज रेनड्रॉप्स बँगल्स. तर या आहेत रेनड्रॉप्स बँगल्स आणि कलर खूप सुंदर आहे, त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकताय. तर आता याच्यामध्ये देखील तुम्ही घुंगराच्या बँगल्स घालू शकताय. सुंदर दिसत आहेत नाही का? ठीक आहे. तर आता आपल्याकडे आहेत बऱ्याच बांगड्या आहेत. कधी ठेवणार काय माहिती मी. तर या बँगल्स आहेत, सुंदर दिसत आहेत ना. तर या घेतल्यात मी तुळशीबागेतून 80 रुपयाला 2. तुळशीबागेत जेव्हा तुम्ही आतमध्ये एंटर कराल ना, लेफ्ट साईडलाच एक दुकान आहे. तर त्याच्याकडे सगळ्या गोष्टी असतात. छोटंसंच दुकान आहे, पण ह्या बँगल्स त्यांनी दुकानाच्या बाहेरच लावलेल्या आहेत. जिथे बॅग वगैरे भेटतात त्या शेजारीच दुकान आहे त्याचं. छोटंसं दुकान आहे, पण बँगल्स खूप सुंदर आहेत त्याच्याकडे. आणि या आहेत आपल्या सगळ्यांच्या फेवरेट मोत्याच्या बँगल्स, जे की सगळ्या लेडीजकडे असतात आणि दिसायला खूप सुंदर आहेत. वेगळ्या प्रकारचे आहेत माझ्या बँगल्स, पण लग्नामध्ये वगैरे जेव्हा तुम्ही घालता ह्या बँगल्स तर खूप सुंदर वाटतात. मोत्यांच्या बांगड्यांचे मी फॅन आहे स्वतः. आणि हिरव्या बँगल्स तर सगळ्यांकडे असतातच. पण आता काय आहे, मी काचेच्या बांगड्या जास्त वापरत नाही. मी मेटलच्या वगैरे असतील तर त्या बांगड्या जास्त वापरते. पण सध्या कसं फंक्शन वगैरे असतात किंवा लग्न वगैरे असेल तर त्याच्यामुळे मी बऱ्याच बांगड्या घेऊन ठेवल्या होत्या. तर या बँगल्स तर त्या काचेमध्येच आहेत. रेनड्रॉप्स जसं की म्हणलं, या काचेतल्याच बांगड्या आहेत. पण ह्यांना खूप सांभाळून ठेवावं लागतं. जर एक बांगडी पडली की तुटलीच समजा. तर आपल्याकडे दुसऱ्या बँगल्स आहेत, या आहेत मोत्याच्या. तर या देखील लग्नात तुम्ही वापरू शकता. मी या लग्नासाठीच घेतल्या होत्या. खूप सुंदर आहेत, खूपच सुंदर. आणि या आहेत खूप नाजूक बांगड्या त्या, पण दिसायला खूप सुंदर आहेत. तुम्ही याच्यामध्ये हिरव्या बँगल्स घालून बघू शकताय. आणि या आहेत माझ्या फेवरेट वाईन कलरच्या बँगल्स, ज्या की मेटलमध्ये आहेत. वाईन कलर माझा फेवरेट आहे. आता माझ्या मुलाने सगळ्या बांगड्या एकत्र केलेल्या आहेत, त्यामुळे आता मला सगळं नीट लावावं लागणार आहे. या अरे ग्रीन कुठून आली? ठीक आहे. तर या आहेत या बांगड्या, खूप सुंदर दिसतात. मी या देखील माझ्या भावाच्या साखरपुड्याच्या वेळी घेतल्या होत्या. खूप सुंदर आहेत. पण काय होतं माहिती आहे, मेटलच्या बांगड्या आपण जेव्हा वापरतो ना, तर त्या बांगड्यांना कलर दिलेला असतो. आणि तो कलर जेव्हा आपण बांगड्या घालतो ना, आणि जेव्हा आपल्या हाताला घाम येतो, तर सगळा कलर आपल्या हाताला बांगड्यांचा, अजून काही नाही वेगळं. चला आता एक एक बांगडी आपण काढून ठेवून देऊयात या बॉक्स. तर आता मी पूर्ण बांगड्या सेट करून घेते, कारण माझ्या मुलाने खूप इथे बांगड्यांची अवस्था खराब करून ठेवली आहे. तर तुम्हाला हे माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की मला सांगा. जसं की तुम्हाला मी आज बांगड्यांचं कलेक्शन दाखवलं, तर त्याचप्रमाणे तुम्हाला मी बऱ्याच प्रकारच्या गोष्टी शेअर करू शकते. आणि तसंही मला बडबड करायला खूप आवडतं. तर तुम्हाला कसे वाटतात हे व्हिडिओ नक्की सांगा, जेणेकरून मी या प्रकारचे व्हिडिओ देखील बनवेल. तर ट्रॅव्हलिंग व्लॉग्स तर आपले असतातच नेहमी जेव्हा आम्ही बाहेर जातो, पण घरातले देखील व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करू शकते. घरातले म्हणजे नॉर्मल आपले भांडी वगैरे घासण्याचे व्हिडिओ नाहीत. तर माझ्याकडे जे जे कलेक्शन आहे तर ते तुम्हाला मी शेअर करेल. आणि तसंही मला बडबड करायला खूप आवडतं. एकटी का होईना बडबड करेल, बाकी काय. तुम्हाला हे असे बोलणारे व्लॉग आवडतात का? जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला सांगा. तर बऱ्याच जणांना माहिती असेल, मी जॉब देखील करते आणि घर देखील सांभाळते. आणि माझं बाळ देखील आहे, जे की तुम्ही व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला बघितलं. त्याचं नाव रुद्र आहे आणि माझं नाव आहे अश्विनी. तर तुम्हाला बँगल सेट करून झाल्यावरती दाखवते की कशा दिसत आहेत. कारण बॉक्स मला वाटते छोटा पडतो की काय, पण बघूयाच. अजून दुसरा ऑर्डर करावा लागेल मे बी. या बँगल्स तर खूप जुन्या आहेत. मला वाटतं मला
कॉलेजला असेल तर तेव्हा या बँगल्स घेतलेल्या होत्या. आता याचे खडे देखील निघायला लागलेत. दिसत आहेत का? खूप छान बँगल्स होत्या ह्या तर आत्ताच घेतल्यात. बँगल्स अशा पाहिजे की ज्या साडी आपण नेसतो साडीवरती छान दिसतीलच, पण साडीमध्ये अडकणार नाही अशा बँगल्स मला आवडतात. तर त्याच्यामुळे मी या बँगल्स कधीच घातल्या नाहीत. एकदा घातल्या असतील तर त्याच्यामुळे मला एक्सपिरियन्स आला, त्याच्यामुळे नंतर मी कधीच ट्राय केल्या नाहीत त्या बँगल्स. नॉर्मल आपल्या बँगल्स तर प्लेन असतात त्या खूपच छान असतात. पण असो, लेडीजला जेवढ्या गोष्टी आहेत तर त्या कमीच असतात नाही का. तुम्ही कितीही सामान घ्या, कितीही गोष्टी घ्या, तर त्या कमीच पडतात. आता अशा कमी लेडीज असतील की ज्या शॉपिंगच करत नाहीत नाही का. कारण माझ्या मैत्रिणी जरी असतील तर मला माहिती आहे, कारण मैत्रिणी देखील माझ्या दररोज काहीतरी शॉपिंग असते त्यांची. दररोज त्यांचं काहीतरी पार्सल येतात. पण बाकीच्यांचं काय, करताय की नाही शॉपिंग? या हिरव्या बँगल्स दिसायला खूप सुंदर दिसतात. आपण लग्नामध्ये खूप हौशीने बँगल्स घालतो. पण एकदा एक झालं होतं की जेव्हा मी शाळेत असेल, मला वाटतं शाळेत असताना कोणाच्याही लग्नात, बहिणीच्या वगैरे कोणाच्याही लग्नात बँगल्स घातल्या आणि लग्न झालं. दुसऱ्या दिवशी काय झालं, शाळेत जायचं म्हणून बँगल्स काढायला लागले आणि त्या काही निघेना, कारण खूप टाईट होत्या. तर आईने काय केलं, म्हणजे हात माझा जोरात हे केला आणि बांगड्या काढायला लागली ती. पण अचानक काय झालं की कळलंच नाही मला चक्करच आली. बापरे, तेव्हापासून म्हटलं अशा टाईट घट्ट बांगड्या मी कधीच घालणार नाही, जेणेकरून मला चक्कर येईल. बापरे, म्हणजे ते आता आठवलं तरी मला असं नाही का भीती वाटते की एवढं टाईट बांगड्या कोण घालतं. आता आपल्या आया वगैरे, मावश्या वगैरे टाईट बांगड्या घालतात, पण आपण नाही घालू शकत. एक नंबर माझा मोठाच असतो. मम्माला दे आईस्क्रीम. मम्माला दे आईस्क्रीम आहे. हो, तुम्ही पण घ्या. म्हण पटपट संपवतोय, आईला द्यायला लागेल म्हणून. किती छान आहे बघ. मध्ये एक ट्रेंड आला होता की ज्याच्यामध्ये लोटस बँगल्स खूप पॉप्युलर झाल्या होत्या, तर त्या देखील आहेत, पण ते याच्यामध्ये बसणार नाहीत. काय म्हणतोय, बोल, काय पाहिजे? बोला. नमस्कार करा. नमस्कार. याचं सगळं लक्ष बांगड्यांकडे. बोल ना. मम्मा. हे नाही घ्यायचं अजिबात. चला तर मग आजसाठी एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड बोल अँड सबस्क्राईब. हा, सबस्क्राईब करा. आम्ही टीव्ही मध्ये बघतो. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. वा, व्हेरी गुड. व्हेरी गुड. बाय बाय. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. नमस्कार. भेटूया आपण पुढे. हा, बाय. मला